इंग्लंडहून आणलेली साताऱ्यामधली वाघनखं आता नागपूरला पाठवली जाणार आहे। 30 जानेवारीला ही वाघनखं नागपूरला पाठवली जातील। सध्या ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आहेत। आतापर्यंत 2.5 लाख लोकांनी ही वाघनखं पाहिलेली आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। पाहूया। लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधून आणलेली वाघनखं तब्बल 6 महिन्यानंतर आता ही नागपूरला जाणार आहेत। या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही 19 जुलैला आणण्यात आली होती। तुम्ही पाहू शकता हे जी वाघनखं अजून या ठिकाणी आहेत आणि याला पूर्ण सुरक्षितपणे या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। इथले अधीक्षक आहेत माझ्यासोबत। सर, काय सांगाल, ही वाघनखं पाहण्यासाठी कुठून आणि काय सांगाल, लोक येत होते आणि काय कशा पद्धतीने नियोजन केलं गेलं? हैदराबाद पासून अभिनेते आणि हैदराबाद, हरिहरन, रितेश देशमुख बाहेरच्या राज्यातील लोकांनी सुद्धा भेट दिलेली आहे। आणि सदर वाघनखे ही महिन्याच्या एंडला 31 तारखेला नागपूर जाणार असल्यामुळे सर्व श्रीप्रेमींनी संग्रहालयात भेट देऊन वाघाचे दर्शन घ्यावे, वाघनखेचे दर्शन घ्यावे। एकूणच या 30 जानेवारीला ही वाघनखं नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। त्यामुळं ज्या सातारकर लोकांनी किंवा जिल्ह्यातील लोकांनी वाघनखं पाहिली नसतील त्यांनी वाघनखं पाहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।